2 दिवसापूर्वी शहरातील मूकबधीर शाळेत मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणावरून निवासी वसतिगृहात असलेल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या प्रकरणाची आम आदमी पक्षातर्फे दखल घेत सदर प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशी मागणी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना आपचे युवा अध्यक्ष राजू कुडे यांनी निवेदनामार्फत केली आहे. असे प्रकरण जिल्ह्यात आधीसुद्धा घडलेले आहेत. यावर प्रशासनाने डोळेझाक करू नये. सदर शाळेची मान्यता रद्द करावी व जिल्ह्यातील प्रत्येक निवासी मुलींच्या वसतिगृहाची पथक नेमत तपासणी करण्यात यावी अशी मागणी राजू कुडे यांनी 29 एप्रिलला सायंकाळी 5:30 वाजता केली आहे. मूकबधीर शाळा या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी एका मूकबधीर विद्यार्थींवरती अत्याचार झाल्याची घटना 2 दिवसापूर्वी उघडकीस आलेली आहे. या घटनेमध्ये संबंधित दोषी असणारे 4 व्यक्तींवरती भारतीय कायद्यादंडात्मक याच्यावरती कारवाई झालेली असून या सर्व प्रकरणामध्ये जे घटना घडलेली आहे यावरती आम आदमी पार्टीच्या वतीने कारवाई करण्याकरिता मागणी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे करण्यात आलेली आहे. यामध्ये हे जो प्रकरण आहे हे प्रकरण जिल्ह्यामध्ये पहिलंच नसून यापूर्वीसुद्धा जिल्ह्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. या सर्व ज्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह असतील, मुलींचे शाळा असेल, विश्रामगृह असेल किंवा आदिवासी मुलींचे वसतिगृह असतील, या सर्व ठिकाणी पथक नेमून यावरती सर्व कारवाई करण्यात यावी, त्यांच्याशी विचारपूस करण्यात यावी की आपल्यासोबत शाळा प्रशासन किंवा संस्था शासनाकडून कुठल्याही प्रकारचं दबाव किंवा अशी काही गैरकृत्य आपल्यासोबत करण्यात येत आहे किंवा नाही यांच्यासोबत चर्चा करण्यात यावी. आणि सोबतच हा जो प्रकार ज्या काल परवा घडलेला आहे, उघडकीस आलेला आहे, या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी आणि हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यात यावं इत्यादी मागण्यांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत.